नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकशाही निर्मित लोकलयमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. औषध ही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामधले एक अविभाज्य भाग आहेत. अविभाज्य भाग यासाठी आहे की अनेक व्याधी आहेत आणि अनेक व्याधींसाठी औषधं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि राज्यासह देशासह ग्रामीण पातळीपर्यंत पायामुळं पसरलेली औषध वितरण करणारी ही एकमेव अशी संघटना आहे की जी संघटना या सगळ्यांचं असं एकत्रीकरण असलेली, संघटित असलेली अशी ही एकमेव संघटना आहे. आणि या संघटनेचं महत्त्व पटवून देणारं एक नकारात्मक भाव जो प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तो पूर्णपणे काढून टाकणारं अशा प्रकारचं वक्तव्य, एक अंजन घालणारं, प्रत्येक दुकानदाराच्या डोळ्यामध्ये अंजन घालता येईल अशा प्रकारचं वक्तव्य अनिल भाऊ नावंदर यांनी केलं आहे. श्रीरामपूर येथे एक या संघटनेची मीटिंग झाली, या बैठक झाली. या बैठकीमध्ये अनिल नावंदर यांनी या सगळ्यांना उद्बोधन करणारं या संघटनेचं काय महत्त्व असतं, कशा पद्धतीने संघटनेने काम करावं, संघटनेबरोबर संघटनेमध्ये असलेल्या या सगळ्या सभासदांनी देखील कशा पद्धतीने आपलं कर्तव्य बजवावं हे सगळं सांगणारं वक्तव्य अनिल नावंदर यांनी केलं आहे. अनिल नावंदर हे महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव आहेत. या असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी काय म्हटलं हे पुढच्या तासभरामध्ये आपण प्रत्येकाने ऐकलं पाहिजे, असा हा त्यांचं वक्तव्य आहे. बरं, फक्त केमिस्ट असोसिएशननेच ऐकलं पाहिजे का? असं नव्हे. ज्या ज्या संघटना आहेत, ज्या ज्या संस्था आहेत, ज्या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांनी देखील हे संघटनेचं महत्त्व कसं असतं हे समजून घेण्यासाठी हा वक्तव्य हे निश्चित ऐकलं पाहिजे. अनिल भाई नावंदर. अहमदनगर जिल्हा व कोपरगाव, श्रीरामपूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केमिस्ट मेळाव्यास उपस्थित राज्य संघटनेतील माझे सहकारी अजित भाऊ पारेख, सेंट्रल झोनचे सचिव शशिकांतजी रासकर, नगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष चेतन कर्डिले, सचिव राजेंद्रजी बलदोटा, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष व MSPCचे उमेदवार अतुल भाऊ आहिरे, गुलाटीजी व या ठिकाणी आता मी वेळ न दवडता सर्वांची नावं घेत नाही, सर्व सन्माननीय मंच व श्रीरामपूर, राहुरी आणि नेवासा सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, राहता या सर्व तालुक्यातील पदाधिकारी व या कार्यक्रमासाठी आलेले आजूबाजूच्या नाशिकसह अन्य जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि या तालुक्यातील जिल्ह्यातील केमिस्ट बंधू आणि भगिनींनो, आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत गेल्या, त्या आम्ही आत्मसात केल्या. पण खरंच आपल्या मनाला आपल्याला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी जगाच्या बरोबर व्यवसायातील बदल आत्मसात केले का? तर त्याचं उत्तर बहुतांश लोकांना नाही असं मिळेल. अनेक गोष्टी आहेत की आज खऱ्या अर्थाने जर आम्हाला या व्यवसायात टिकून राहायचं असेल तर 2000 पासनं खरं पाहिलं तर 1997 ला ह्या देशाने गॅट करार स्वीकारला आणि अटलजींनी गॅट करारावर सही केली आणि 187 देशाच्या जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ मध्ये भारत सहभागी झाला. तो सहभागी झाल्यानंतर भारत हा एकटा नाही, भारत हा 187 देशाच्या संयुक्त व्यापार प्रणालीमध्ये सामील झाला व अनेक आर्थिक नियम बदलायला सुरुवात झाली. हे सुरुवात झाल्यानंतर समोर त्या गॅट प्रमाणे काय काय बदल घडू शकतील, या देशामध्ये व्यापारात कशा प्रकारची स्थित्यंतरे येऊ शकतील याचा आम्ही अभ्यास केला आणि सन 2000 पासून या संस्थेने बदल काय होऊ शकतात याची माहिती देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून संस्था 2020 मध्ये या देशात व्यापार कसा राहील, तुम्हाला काय बदल आत्मसात केले पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे
अनेक वेळा कॉम्प्युटराईज होण्यासाठी अनेक प्रकारच्या जिल्हा वाईज स्कीम राबवल्या गेल्या. प्रलोभन शब्द वापरला तर कदाचित दुःख होईल, पण व्याज आम्ही भरू, आम्ही हे करू, हे तुम्हाला एक सोबत स्वस्त मिळवून देऊ, तुम्हाला आम्ही सॉफ्टवेअर स्वस्तात देऊ, फुकट देऊ, यापर्यंत सगळं काही राज्य संघटना आणि जिल्हा संघटनेने केलं. रवींद्रजी, हा मधला काळ आहे, परंतु लोकांनी ते स्वीकारलं नाही. खरं आज जी आपली परिस्थिती आहे याच्यात सगळ्यात मोठं एक कारण आहे की संस्थेने कायम तुम्हाला पावला पावलावरती सांगितलं. आजही ज्यांनी हात वर केले ते अतिशय मोजकी लोक होती आणि त्यातली बहुतांश माझ्या अभ्यासाप्रमाणे अटॅच काउंटरची होती. त्याला रोज डॉक्टरला हिशोब द्यावा लागतो. म्हणजे आजही सामान्य केमिस्ट कॉम्प्युटराईज सुद्धा व्हायला तयार नाही. संस्थेने काय करायचं? बापानी दुकान लावून दिलं, पैसे टाकून दिले, धंदा शिकून दिला, पोराला करायचंच नाही समजा, तर मग बाप काय करेल? संघटनेने सगळं सांगितलं, संघटनेने उपाय सांगितले, संघटनेने बदल कसे करा सांगितले, काय आत्मसात करा सांगितलं, त्याच्या बाबतीतलं मार्गदर्शन केलं, ते कसं करायचं हे सांगितलं. आम्ही ते करायलाच तयार नाही, आमची मानसिकताच नाही. जर ती नसेल आणि आम्ही व्यापाराला असं समजून घेतलं, माझ्या धंद्याला काय होते, माझ्या दुकानाला काय फरक पडते, गिराईक कुठे जाईल, ही मानसिकता आम्ही बनवून टाकली. आणि म्हणून त्या दुकानाकडे आम्ही कधीही एक माझ्या उत्पन्नाचं साधन आणि ते असं एक त्याला समजलं, परंतु त्याची कधी काळजी घेतली नाही. मी कायम भाषणात सांगतो की ज्या दुकानाच्या भरोशावर मुलांची शिक्षण झाली, आमचं घर चाललं, अनेक लोक अशी आहे ज्यांची शेतीवाडी सगळं काही झालं, सगळेच 2-3 हजार वाले, 5,000 वाले नाही, 5-5 लाखावाले पण केमिस्ट आमच्यामध्ये रिटेलर आहेत, 50,000 वाले आहे, 25,000 वाले आहे, लाखवाले आहे, सगळ्या कॅटेगरीचे आहे. कोणी काय केलं, कोणी कशा पद्धतीनं रिइन्व्हेस्टमेंट केलं, कोणी पैशाचा वापर कसा केला, अनेक गोष्टी त्याला लागू होतात. त्या व्यवसायातून मी स्वतः एक रिटेलरच्या व्यवसायातून मी माझं सगळं काही केलं आणि त्यातून पुढे आलो. हे उदाहरण आहे स्वतः माझं. म्हणून मी या व्यवसायाला कधी असं नाव ठेवू शकत नाही की या धंद्याच्या भरोशावर फक्त रोजीरोटी चालू शकते. या धंद्याच्या भरोशावर मनानी तनमनानी जर हा व्यवसाय केला तर बरंच काही होऊ शकते. याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. व्यवसाय कसा करावा, किती तळमळीने करावा. आज किती लोक इमानदारीने आपल्या दुकानामध्ये व्यवस्थितपणे 12 तास 14 तास जे काही दुकान उघडं असेल, अगोदर दुकानं 15 तास उघडी राहायची, आता मुश्किलनी 12 तासात दुकान बंद केलं जातं. 9 ते 9. अगोदर आम्ही दुकान 8 वाजेच्या आत उघडायचो, रात्री 11 वाजता बंद करायचो. वेळा बदलल्या, आमची मेहनत कमी झाली, व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आज अनेक लोक दुकानामध्ये सुद्धा बसत नाही. आले आपले, सकाळी दुकान उघडलं, पूजा केली, थोडा वेळ बसले, चालले बाहेर. चक्कर मारून आले, कोणी व्यापारी आला तर फोन करावा लागते की आया, फिर मग तो येतो, काय पेमेंट करतो, काय ऑर्डर देखले, ऑर्डर असली देतो, नाही तर माणसं दे. ही सत्य परिस्थिती सुद्धा नाकारून चालणार नाही. म्हणून ज्याला सिन्सिअरली या व्यवसायात राहायचं, मी कायम सांगतो, हा एक असा व्यवसाय आहे. अजित भाऊनी सांगितलं 1,15,000 नाही, 1,35,000 कोटीचा डोमेस्टिक व्यापार आज भारतामध्ये होतो आणि जवळपास 1,35,000 कोटीचं औषधांचं एक्सपोर्ट भारत करतो. आणि भारत हा जगातील औषधी उत्पादनातला 4 क्रमांकाचा देश आहे, 4थ्या क्रमांकाचा. 1,35,000 कोटी म्हणजे प्रति मानसी एका वर्षामध्ये आजही भारतीय माणूस फक्त 1,000 रुपयाचं औषध खातो. म्हणजे आजही अनेक लोक औषधापासून वंचित आहेत. मग आमच्या अभ्यासाप्रमाणे पुढची 25 वर्ष सुद्धा भारताच्या औषधी व्यवसायामधली ग्रोथ थांबू शकणार नाही.
म्हणजे पहिला ॲश्युअर्ड ग्रोथचा व्यवसाय आहे, दुसरा व्हाईट कॉलरचा बिझनेस आहे, तिसरा एक नंबरचा व्यवसाय आहे, चौथा प्रतिष्ठा असलेला बिझनेस आहे, पाचवा जोपर्यंत संस्थेचं बॅनर जिवंत आहे तोपर्यंत कोणतंही नुकसान नाही, विकलं नाही तर परत द्या, एक्सपायर्ड झालं तर परत द्या, या सगळ्या सुविधा आहेत. मग असा व्यवसाय कुठे आहे? मला एक व्यवसायाचं नाव घेऊन उठून कोणी सांगावं. ज्या व्यवसायामध्ये जुनी लोक इथं बसलेली आहे की सिबा गायगी नावाची एक कंपनी होती, जिचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, जिचं ऑट्रिविन नजल ड्रॉप बेसिकली सिबाचं आहे, जी जुनी लोक बसलेली आता सांगतील, ओमचट पण सांगतील की अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक स्टॉकिस्ट होता, दारूवाला ब्रदर्स, डी गिरधरीलाल, जर्मन रेमेडीज. आणि नवीन दुकान उघडल्यावर त्याला ऑर्डर टाकली, ड्राफ्ट पाठवला तर परत यायचा, आपको 6 महीने माल नहीं दे सकते, लाइन में लगे रहो. संस्थेनी मोनोपल्ली तोडली. अगोदर जिल्ह्यामध्ये एक स्टॉकिस्ट आणला, हेक्स नावाची कंपनी, जी एव्हिल वाली कंपनी आहे. एव्हिल, बॅरलगन, नोवाल्जिन अनेक नावं घेता येतील. त्या कंपनीचा 3-3 जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट असायचा. त्याच्याकडे त्या औषध दुकानात ठेवल्याशिवाय दुकान चालू शकत नव्हतं. कदाचित अनेकांच्या दुकानामध्ये पहिलं गिराईक यायचं ते नोवाल्जिन, एव्हिल, बॅरलगन, मॅक्झाफॉर्म, इंड्रोवायोफॉर्म, जे या कंपन्यांची औषधं होती. बसलेल्यांना ते दुःख माहीत आहे. आणि मग त्या होलसेलर कडे गेलं तर ये सब कंपनी का माल लेंगा तो हेक्स का माल मिलेगा, इतकी दादागिरी होती, काही कायदा नाही पेदा नाही. ही सगळी मोनोपल्ली तोडण्याचं काम संघटनेने केलं. मार्जिन बद्दल रवींद्र सेठनी सांगितलं. अगोदर होलसेलरचं मार्जिन 3% ते 5%, रिटेलरचं मार्जिन 8 ते 12% ह्या कॅटेगरीमध्ये होतं. ते वाढवत वाढवत 10% ते 20% पर्यंत संस्थेने नेलं. एक्सपायरी मागितली तर तो MR म्हणायचा, नाली में फेक दो. हे दिवस पाहिलेली लोक आजही आमच्यामध्ये आहेत. आज एक्सपायरी हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे अग्रीमेंट त्या काळामध्ये संस्थेने अनेक कंपन्यांच्या याच्यासोबत केले. मग आज आम्हाला एक्सपायरी मिळायला लागली. एक्सपायरी बद्दल स्पष्टपणे माझं आव्हान आहे, जर नगर जिल्ह्यातील कुठलाही होलसेलर MSCDAच्या आदेशाप्रमाणे रिटेलरला त्याची एक्सपायरी 25% प्रमाणे कापून त्याची क्रेडिट नोट करत नसेल तर अशा होलसेलरवर नगर जिल्ह्याने कारवाई करावी. हे राज्य संघटनेचा सचिव म्हणून आदेश देतो आहे. बोलत नाही भाषणात, आदेश करतो आहे. ते केलंच पाहिजे. कारण होलसेलरला आम्ही ते मिळवून दिलं. जर GST मध्ये आमच्या एक्सपायरी वरचा GST मिळत नव्हता, 1.5 ते 2 वर्ष, 1.5 वर्ष ते 2 वर्ष या संघटनेने त्यासाठी काय केलं, आम्ही काय केलं हे आम्हाला माहित आहे फक्त. आणि ते मिळवून दिलं. आणि ते रिटेलर पर्यंत गेलं पाहिजे. त्याचा तो हक्क आहे, तो त्याला मिळाला पाहिजे. जर कुठली कंपनी आजही देत नसेल त्याची तक्रार आमच्याकडे करा, आम्ही बसलेलो आहोत. अशा अनेक गोष्टी. MRP इन्क्लुजिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. आज या MRP आल्यानंतर नवीन जी जनरेशन आलेली आहे तिला ते दुःखच माहित नाही की पार्लेजीचा बिस्किटचा पुडा, फेअर लवलीचं क्रीम किंवा एखादी पावडर किंवा एखादी पेस्ट घ्यायला गेलं तर MRP इन्क्लुजिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, आणि औषध घ्यायला गेलं तर त्याच्यावर 12% सेल्स टॅक्स, नंतर व्हॅट. कस्टमर म्हणायचं आप लूट रहे, काय के पैसे मांग रहे. त्याला सवय ही होती की सगळ्या गोष्टीवर MRP नी पैसे देतो. अनेक लोकांना ते पैसे वसूल करताना अनेक प्रकारचा त्रास व्हायचा. संघटनेने जवळपास 5-10 वर्षाचा लढा देऊन MRP इन्क्लुजिव्ह ऑल टॅक्सेस आणला. मी जर इतिहास वाचायला लागलो, तुम्हाला एक एक आंदोलनांची माहिती द्यायला लागलो, काही आंदोलन रवी सेठ, ओमशेठच्या वेळी तुम्ही बघितलेली आहेत. कशा कशा कंपन्यांबरोबर लढे झाले.
त्यावेळी संस्था इतकी सशक्त नव्हती, त्यावेळी सुद्धा लढे दिले आणि ते जिंकले. आज तुम्ही सगळं पाळता हे म्हणण्याची वेळ नाही. तुम्ही पाळता म्हणून अनिल नावंदर इथं उभा आहे, म्हणून आप्पा शिंदे तिथे बसलेले आहे तुमच्या जोरावर. कारण आम्हाला माहित आहे एक आदेश निघाला तर श्रीरामपूर जे सगळे तालुके नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तो पाळला जातो. आणि म्हणून आम्ही एवढ्या ताकदीने सरकारसमोर प्रशासनासमोर तुमच्यासाठी बोलतो. मध्ये आयुक्तांनी एक सर्क्युलर काढलं, दुकानात धूळ असेल 15 दिवस बंद, प्रिस्क्रिप्शनवर स्टॅम्प नाही मारला 15 दिवस बंद, हे केलं 30 दिवस बंद, हे केलं परमनंट कॅन्सल. आम्ही मीटिंग केली शिंगणे साहेबांकडे, कमिशनरला बोलवलं, त्यांच्या एक एक मुद्द्यावर चर्चा केली. मी त्यांना म्हटलं साहेब शिक्का कोणाला मारायला सांगता? माझ्याकडे एक प्रिस्क्रिप्शन आहे तुमच्या समोर, तेच प्रिस्क्रिप्शन 1mg ला पाठवतो, तेच मी नेटमेडला पाठवतो, तेच फार्मिजीला पाठवतो, तेच मेडपासला पाठवतो आणि 4 ठिकाणून औषध घरी येतं का नाही तुम्ही चेक करा. तुमच्या ऍड्रेसवर पाहिजे तर FDAत मागवतो. मग आम्ही शिक्के मारायचे आणि त्यांनी काय करायचं? का शिक्का? कोणाचा शिक्का? कशाचा? सप्लायचा शिक्का? काय त्याचा अर्थ आज शिल्लक राहिला? जेव्हा पंतप्रधान स्वतः भाषणातून सांगतात जेनेरिक औषधी चांगल्या दर्जाची आहेत, मग आम्ही सबस्टिट्यूट केलं तर गुन्हा काय झाला? मॉलिक्यूल बदलू नये, बिनधास्त सबस्टिट्यूट करा. जाहीरपणे सांगतो, टेप करून घ्या, टेप होऊन राहिलं, युट्यूबवर लाईव्ह जाऊन राहिलं. बिनधास्त सबस्टिट्यूट करा, मॉलिक्यूल चेंज करू नका. चांगल्या कंपनीचा ब्रँड द्या, फालतू कंपनीचा ब्रँड विकू नका. कोणावरही केस झाली तर ती MSCDAच्या वतीने लढली जाईल. त्यासाठी संघटना सर्व खर्च उचलेल. साहेबांनी मान्य केलं. म्हटलं जनौषधीमध्ये जी औषधी आहे त्याचं एक प्रिस्क्रिप्शन कधी आणून दाखवा साहेब. मग ती औषधं रोज विकली जातात, करोडो रुपयाचा टर्नओव्हर होतो, तर तिथं तर सरळपणे सबस्टिट्यूटच दाखवल्या जातं. मग आम्ही काय गुन्हा केला? त्यांच्या लक्षात आलं, म्हणे ठीक आहे नावंदरजी हा मुद्दा बाजूला. मग 4 कॉम्बीफ्लॉम द्यायच्या. म्हटलं साहेब आम्ही काउंटरवर आमची अवकात 10 रुपयाच्या 4 नाही तर 20 रुपयाचे 4. मग आम्ही त्याच्यामध्ये अनेक गरीब लोक ज्याच्या खिशामध्ये डॉक्टरला द्यायला पैसे आणि प्रिस्क्रिप्शन घ्यायला पैसा नाही, 200 रुपयाची मजुरी करून ती बाई घरी येते, पोरगा आजारी असते तर ती आमच्याकडे येते, पोराला जुलाब होऊन राहिले, भाऊ काही औषध द्या, तर आम्ही त्याला 10च्या 4 20च्या 4 देतो. ते बरं होतं. म्हणून या देशाची आरोग्य व्यवस्था टिकून आहे. म्हटलं एकीकडे 4 कॉम्बीफ्लॉमच्या गोळ्या विकताना आम्हाला शेड्यूल औषधाची विक्री केल्यास गुन्हा, आणि बाजूला DHMSच्या डॉक्टरची चिठ्ठी दुसरा पेशंट घेऊन उभा असतो आणि तिथं आम्हाला तुम्ही म्हणता ते सप्लाय करा. म्हटलं किती वेळा अपमान आम्ही दिवसभरात सहन करायचा? हार्ट अटॅक यायचा बाकी राहतो. हे शब्द वापरले मी, हे वापरले रवी सेठ. म्हटलं साहेब किती अपमान आमच्या फार्मासिस्टनी सहन करायचा? आम्हाला 4 कॉम्बीफ्लॉम द्यायचा अधिकार नाही, ज्याला कायदा म्हणतो. तुम्ही म्हणता की एक डॉक्टरची चिठ्ठी वाचण्याचा नाकारण्याचा सगळा अधिकार फार्मासिस्टला आहे, कारण त्याला त्यातलं कळतं. आणि 4 कॉम्बीफ्लॉम देताना सगळं ज्ञान गायब होऊन जातं, आणि जो काही शिकलाच नाही त्याला मेरोपेनम लिहायचं ज्ञान डायरेक्ट वरतून येतं. कुठून येतं? म्हटलं काय का तुम्ही OTCच्या बद्दल किती दिवसाची चर्चा चालू आहे, किती वेळा आम्ही लिहून दिलेलं आहे, आम्ही आमच्या सगळ्या सूचना लिहून दिलेल्या आहे. अमेरिकेमध्ये तुम्हाला अन्य देशांची तुलना करून इथं कायदे आणायचे, जे आणायचे ते का आणत नाही? अमेरिकेमध्ये कुठलंही औषध आउट ऑफ पेटंट झालं
की मग ते जनरिकमध्ये येतं. मग ब्रँड सिलेक्ट करायचं, कुठलं घ्यायचं याचा अधिकार त्या पेशंटला येतो. इथं का नाही? ज्या औषधी सिद्ध झाल्या की याचे साईड इफेक्ट किती आहे, वर्षानुवर्ष लोक खात आहे, काही झालं आहे का, काय आहे, त्याचे अभ्यास निरीक्षण काय आहे, मग त्याला करा ना फ्री. फार्मासिस्टला तेवढं नॉलेज आहे ना. मग याच्यावर बोलायचं नाही. ते म्हणाले नाही नाही नावंदरजी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सांगू मी तर एक एक मुद्द्यावरती काय काय चर्चा झाली, किती मुद्दे मी सांगितले की सत्य काय, आजच्या काळामधलं सत्य काय. आम्ही बिल क्रोनॉलॉजी लावायची, आम्ही हे करायचं, आणि तिथं काहीच ताळमेळ नाही. तिथं तुम्ही पाहिला जात नाही काय चालतं. एक गोडाऊन घेतलेला आहे असं फार्मिजीनी. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एन जाधव नावाचा एकच केमिस्ट मी मागवत असतो का अभ्यासासाठी. माझ्याकडे फार्मिजी डाउनलोड आहे, पण अभ्यासासाठी आहे की काय करतात, काय डिस्काउंट देतात, कशा पद्धतीने. आम्हाला अभ्यास करावा लागतो, कारण तुमच्या समोर येताना माझं नॉलेज अपडेट असलं पाहिजे. मग त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की हे लोक काय करतात. कधी कधी बाहेर अशी प्रसिद्धी होते, इतका डिस्काउंट देते, उत्ता काही नाही, 15% डिस्काउंट फार्मिजी देते. मेंबर असेल, ज्याने मेंबरशिप घेतली असेल तर 5% एक्स्ट्रा देते, पण त्याच्याकडून 6 महिन्याचे 300 रुपये खेचून घेते. करोडो मेंबर बनवून टाकते, करोडो रुपये. ह्या फार्मिजीचा IPO आता लॉन्च झाला. त्याच्यासाठी दिल्लीच्या हायकोर्टामध्ये आपल्या संघटनेने AIOCDने ऑब्जेक्शन घेणारं रीट दाखल केलं. किती जणांना माहित आहे? काही ऐकत नाही. न्यायालय, सरकार ही सगळी फेवर मध्ये. यांना FDI पाहिजे, फ्री इकॉनॉमी पाहिजे, लोकांना डिस्काउंट मिळालं पाहिजे, बस ही मानसिकता आहे. आणि समाजामध्ये जसा आपला ग्राहक आहे तसे आपण सुद्धा अनेक कमोडिटीचे ग्राहक आहोत. आपल्यापैकी सुद्धा जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये दर आठवड्याला, इन्क्लुडिंग मी, दर आठवड्याला ऑनलाईन पार्सल आलेलं असतं. मग आम्ही ग्राहक असू तेव्हा आम्हाला चांगलं दुकान पाहिजे, आम्हाला डिस्काउंट पाहिजे, आम्हाला चांगल्या सुविधा पाहिजे, आणि आमच्या ग्राहकाला काहीच नाही पाहिजे. मात्र त्यांनी मा दुकान जसं आहे तसं यायचं, औषध घेऊन जायचं. हे कुठपर्यंत चालेल? मी कायम सांगतो, जर आमचा काच फुटला, 200 रुपयाचा काच बदलायला आम्ही तयार नाही. तिथं जॉन्सनचं स्टिकर लावतो, आणि गाडी घेतली तर सर्व्हिसिंगला घेऊन जायला 500 किलोमीटर चालून येतो. अरे गाडी त्या दुकानच्या भरोश्यावर आली, तिच्या सर्व्हिसिंगची तुला एवढी काळजी आहे, पण त्या दुकानाचा फुटलेला काच, आमच्या पूर्वजांनी शिकवलं की घरामध्ये कुठेही फुटलेला काच नसावा. हे आपल्याकडे मानल्या जातं, मानणारी लोक असतील, आणि आम्ही तिथं धडाड जॉन्सनचे स्टिकर लावून जिथून लक्ष्मी आमच्या दारी येते त्याचा अपमान रोज करतो. कधी दुकानवर खर्च करत नाही. मी कायम सांगितलं की प्रत्येक 100 रुपयाच्या विक्री मागे 1 रुपया दुकानासाठी बाजूला काढला पाहिजे. आमच्या धंद्याच्या 1% त्या दुकानाचा आहे. त्याच्यातून ग्राहकाला लागणाऱ्या सेवा, अनेक ठिकाणी ग्राहकाची लॉबी, तिथे जागा असेल तरी पंखा लावलेला नाही. अरे कधी ग्राहकाला उभं राहावं लागतं. आपल्याकडचं टेम्परेचर काय असतं, एक पंखा लावल्याने कोणता मोठा खर्च होणार आहे का? अनेक वेळा तुम्ही त्याला चिठ्ठीवर आलेलं औषध नसेल तर बाहेरून आणून देता. कमीत कमी थोडी जागा असेल तर बसायची व्यवस्था करा, नसेल तर 2 बाकडे ठेवा, का बा आलं तर पटकन त्याला दिलं, भाऊ इथं बसा, काकू बसा, जे कोणी असतील वहिनी बसा. आम्हाला तेही कळत नाही. आम्ही कॉम्प्युटराइज अजून झालो नाही, आमच्याकडे डाटा नाही. कालपर्यंत ज्या घरातले 2 डायबेटिक पेशंट होते, आमच्याकडून औषध घेऊन जायचे, 2 महिने झाले आले नाही, आम्हाला त्याची माहितीच नाही. तो आला का गेला, का आलाच नाही, काय झालं, काय ऑनलाईन गेला की माझ्याकडनं दुसरीकडे गेला. का तुमच्याकडे डाटा नाही? तुम्ही एकदा फार्मसीकडून औषध मागवा, व्यापारी असाल तरी मागवा, तुम्हाला कळेल. तुम्हाला लगेच त्याचा फॉलोअप चालू होतो.
तुम्हाला कसला आजार आहे त्याचे पंप देणं चालू होतं, तुम्हाला ते प्रवृत्त करता, डायबिटीज येतं डाय पेअर घ्या, डाय केअर घ्या, हे घ्या ते घ्या. आपण काय करतो ग्राहकाला? धंदा कसा वाढवतो? मग आपण 2 आणि 3 आणि 5 हजारावर बसून राहिलो, दोष कोणाचा आहे? आम्ही धंदा वाढवण्यासाठी कुठली मेहनत करायला तयार नाही, आणि जे करतात मला वाटतं त्यांचा धंदा वाढल्याशिवाय राहत नाही. मग व्यवसाय म्हणजे काय? संघटना काय तुमच्या दारी येऊन एक एक माणूस नेमेल का थांब आता मी बसतो तुझ्या दुकानवर कसं ग्राहक येत नाही पाहत? असं काही होऊ शकत नाही. ज्याचा त्याचा ग्राहक त्याला आणणे आणि टिकवणे, त्याचे उपाय आम्ही सांगू शकतो. काय केलं पाहिजे, कसा ग्राहक टिकवला पाहिजे. आम्ही मागे किती दिवसापूर्वी सांगितलं, इन्शुरन्स बद्दल सांगून सांगून थकलो. आम्ही इन्शुरन्स साठी एजन्स्या नेमून दिल्या. अतिशय कमी दरामध्ये दुकानाचा इन्शुरन्स कसा होईल याच्यासाठी 4-4 वेळा प्रयत्न केले. शेवटी आम्ही थकलो. लोक ऐकत नाही. बँकेची लिमिट असेल तरच इन्शुरन्स. मग दुर्घटना ही काही रोज होत नसते आणि सगळ्यांसोबत होत नसते. दुर्घटना ही क्वचित होते, पण त्या दिवशी कदाचित ज्या दुकानच्या भरोश्यावर आपण आहो तेच जर संपून गेलं तर आपलं सगळा परिवार आणि आपण सगळेच अडचणीत येऊन संपून जातो. आणि संस्था असो कोणी असो, मदतीची एक लिमिटेशन्स आहेत. आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्था सांगते इन्शुरन्स करा, आम्ही करत नाही. संस्था सांगते कॉम्प्युटराइज व्हा, आम्ही करत नाही. संस्था सांगते पेशंटचा डाटाबेस ठेवा, आम्ही ठेवत नाही. संस्था सांगते ग्राहकाशी बोलणं शिका, आम्ही बोलत नाही. संस्था सांगते पीसीसीचे कोर्स करा, त्याच्याशी कसं ग्राहकाशी बोलत का नाही? आज माझा जो अभ्यास आहे, आमच्या काळामध्ये फार लिमिटेड मॉलिक्यूल होते. चिठ्ठी आली का आम्हाला कळायचं याला डायबिटीज आहे, याला ब्लड प्रेशर आहे, याला डायरिया आहे, याचं पोट दुखते, याला सर्दी होते. 2 मिनिटात लिमिटेड अँटीबायोटिक, लिमिटेड औषधं. हळूहळू वाढत गेले. मग आम्हाला माहित असायचं, आम्ही ग्राहकाशी संवाद साधायचो आणि ग्राहक तुमच्याशी का बोलतो, की डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी जे काही सांगितलं ते डॉक्टरने बरोबर ऐकलं का? डॉक्टरने जे औषध लिहून दिलं ते त्याला जो आजार बरोबर त्याच्यासाठी आहे का? ते कन्फर्मेशन फार्मासिस्ट कडून तो घेत असतो, दुकानदाराकडून. भाऊ हे कशावर चालते, हे कसं आहे, काय आहे, 2-3 प्रश्न तुम्हाला विचारतो. आणि तुम्ही म्हणता डॉक्टरला विचारून घेतो, आणि तो तिथून तर आलो राजा तुझ्याकडं, त्याला काय विचारून घे, तुला विचार राहिलो मी. मग जर हुशार पोरगा असेल ते तिथंच काढेल गुगलवर, साहेब हे याच्यावर चालतं, पुढच्या वेळी सांगून द्याल कोणी आलं तर. काय इज्जत राहील तुमची? पण आम्हाला त्याचा वापर कशासाठी करायचा? सकाळी उठलं का कोणाला तरी ज्ञान देण्यासाठी, हॅपी बर्थडे साठी, मॅरेज अॅनिव्हर्सरीसाठी, नाही ते मेसेज टाकण्यासाठी, ज्याच्याशी काही संबंध नाही असे काही बी विषय काढण्यासाठी. आपल्या व्यवसायाशी संबंधित माहिती घेण्यासाठी रोज आपण सोशल मीडियावर थोडा वेळ तरी देतो का? काय बदल घडतायत, काय होत आहे, काय चालू आहे? अनेक वेळा आम्ही बघतो की आम्ही टाकलेले महत्वाचे सर्क्युलर अनेक ग्रुपवर टाकल्यानंतर अनेक लोक उघडून सुद्धा पाहत नाही, आणि नाही तर दिवसभर त्याच्यावर व्हॉट्सअपवर चालू राहते. काय काय करता, कशासाठी? काय संस्थेने करायचं तुमच्यासाठी? काय 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 करायचं? बघा, स्पर्धा काही आपल्या एकट्या व्यवसायात नाही. सगळ्यात लेट स्पर्धा आपल्या व्यवसायात संस्थेमुळे आली, कारण या कंपन्या अनेक दिवसापासून MSCDAच्या संपर्कात होता, रिलायन्स पासून सगळ्या. आणि त्यांची मानसिकता होती की आम्ही त्यांच्यासोबत टायअप करावा, आम्ही केला नाही. शेवटी हळूहळू हळूहळू आमची संख्या इतकी मोठी होत गेली. तुमच्या माहितीसाठी संख्या रोखण्यासाठी या संस्थेने जवळपास अनेक किती वर्ष झाले, मला आता एक्झॅक्ट 15 वर्षाच्या वरती झाले, परंतु अनिल देशमुख साहेब आपले मंत्री होते त्यावेळी सर्क्युलर काढून 50 मीटर आणि ग्रामीण भागामध्ये 100 मीटर अंतरावर लायसन्स देऊ नये हे आदेश काढले होते.
काही लोक हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टाने सांगितलं दुकान टाकणं, त्याच्याकडे डिग्री असेल, त्याच्याकडे जागा असेल, तो सगळ्या कंडिशन फुलफिल करत असेल, त्याचा संवैधानिक अधिकार आहे, त्याला असं काही सर्क्युलर काढून तुम्ही रोखू शकत नाही. आता काय करायचं आम्ही? दुकान जो टाकेल टाकेल. मग एक काळ होता, नवीन दुकानदार आला, आम्ही सांगायचो कशा पद्धतीने त्याच्याशी वागलं पाहिजे. आजही सांगतो. पण आमचे होलसेलर तर असे आहे की एखादं नवीन दुकानाचं बिल जर झालं नाही तर त्या महिन्याचा किराणाच घरी कसा न्यायचा. काय म्हणजे मला तर कधी कधी म्हणजे डोकं पण काम करत नाही. कशी कशी आपलं किती वेळा समजून सांगून, किती वेळा पैसे बुडाले, किती वेळा काय काय प्रकार झाले, तरी आम्ही सुधारायला तयार नाही. अरे काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी? एक दुकान लागल्यावर आम्ही म्हणतो की 6 महिने पहिले बघा ते दुकान सक्सेस होतं, किती चालतं, व्यवहार कसा आहे, काय. कारण कारण त्याचं पण कारण आहे. आपल्या भारतामध्ये आपल्या संस्कृतीप्रमाणे मुलगा असेल, मुलगी असेल तर चांगल्या घरी लग्न करून देणे. मुलगा असेल तर त्याला कुठेतरी व्यापार, नोकरी, काहीतरी त्याची व्यवस्था करणे, ही एक पारिवारिक किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून बघितली जाते. मग आता मुलगा आहे, नोकरी लागत नाही, घरी सगळं चांगलं आहे, पण त्याला काही काम नाही. मग वडील म्हणता बा चला काय, तर औषधाचा धंदा चांगला आहे, मेडिकलचं दुकान म्हटलं की मुलगी लवकर मिळते. हा औषधाचं दुकान आहे. मग ते त्याला औषधाचं दुकान लावून देता, दुकान घेऊन देता, माल भरून देता, फर्निचर करून देता, सगळं सेट करून देता. तर याला मी म्हणतो की परदेशामध्ये व्यवसाय चालतो, तो चालतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मी रुपया लावला त्याचे काय परत येणार आहे. तिथं इमोशन संस्कृतीचा कुठलाही संबंध नाही, काही संबंध नाही. व्यापार म्हणजे निव्वळ व्यापार आणि विदाऊट इमोशन. आमच्याकडे आर स्टँड फॉर रिकामा पोरगा, आमचा आरवा आहे, ऐकून घ्या. आर स्टँड फॉर रिकामा पोरगा, ओ स्टँड फॉर आउटलाईन जाऊ नये म्हणून, आय स्टँड फॉर बापाने केलेले इन्व्हेस्टमेंट. दिस इज आर वाय. कारण आमची सामाजिक नैतिक जबाबदारी आहे ती, तिचं पालन आम्ही करतो. नाही केलं तर समाज पण नाव ठेवतो. इसको समझता नहीं क्या, बच्चा घूम रहा, कुछ कर रहा नहीं, देखता नहीं, सब है उसको लाईन से लगाता नाही. नातेवाईक सुरू होऊन जाता. म्हणजे आपण असलो तर बायकापासून भावापासून सगळेच सुरू होता. रवी शेठ म्हणता भावाभावाचं पटत नाही. तर आम्ही भावाभावाला सोबत राज म्हणत नाही. आज आम्ही म्हणतो असे भाऊ घ्या की तुमचं पोरग, माझं पोरग आपलं जितकं ऐकतं त्याच्यापेक्षा त्याच्या मित्राचं, आई बापाचं जास्त ऐकतं, आणि ते पोरग त्याच्या मित्राच्या आई बापाचं ऐकतं. मग असे लोक एकत्र या जे एक दुसऱ्याचं ऐकतात, टेबलवर बसतात. भावाला सांगा तू त्या LLP चा अतुलच्या, याला सांगा तुझ्या चेतनच्या, म्हणजे आपलं डोक्याला ताण नाही. दोघं खुश. पुन्हा घरी आले का एका ताटात जेवायला. करे आज काय झालं, आज काय शेअर बी होईल, काही चांगलं भेटते का. काळाची गरज आहे. बघा परदेशामध्ये जो व्यापार चालतो तो टर्नओव्हर किती आहे. अख्ख्या अमेरिकेसारख्या देशामध्ये फक्त 40,000 रिटेलर आहेत. आमच्याकडे 9 लाख रिटेलर आहेत. मग आमच्याकडे काय आहे, एक श्रीरामपूरची लोकसंख्या किती असेल, 1.5 लाख, 1.5-2 लाख. मेडिकलची दुकानं किती, 300. म्हणजे प्रति 800 माणसावर एक दुकान. आता मला सांगा काउंटर येईल कुठून. आम्ही दुकानं जेवढे टाकून ठेवले, कोणाला रोखू शकत नाही. आता याच्यामध्ये जो
प्रॉब्लेम आहे की संस्था जे सांगते की काळाप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल, कारण कालपर्यंत तुमचा कॉम्पिटिटर हा श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूर तालुक्यातलाच होता, तुमच्या आजूबाजूचा होता. दोघांची व्यवसाय करण्याची पद्धती सारखीच होती. अगोदर स्पर्धा काय व्हायची, तो 8ला उघडतो का, मी 7लाच उघडून बसीन. तो 10ला बंद करतो का, मी 11ला बंद करीन. तो असं करतो का, मी असं. आपलं आपलंच चालायचं. आता तुमची स्पर्धा ग्लोबल झालेली आहे. तुमच्या श्रीरामपूरमध्ये येणारं पार्सल चेन्नईहून आलं, मुंबईहून आलं का कुठून आलं ऑनलाईन, तुम्हाला काही माहिती नाही. तेच औषधाचं आहे, तेच अन्य कमोडिटीचं आहे. मग आज आमची स्पर्धा कोणाशी आहे, आपल्या बाजूवाल्याशी आहे की ग्लोबल आहे? ग्लोबल स्पर्धा झाली. मग तुम्हाला पण व्यापाराची पद्धती ग्लोबल विचाराने करावी लागेल. मग अन्य देशांमध्ये जिथं व्यापार चालतो तिथे मिनिमम स्पेस, मिनिमम मॅनपॉवर, मिनिमम फायनान्स इज इक्वल टू मॅक्झिमम टर्नओव्हर. आमच्याकडे काय चालतं की आम्ही 300 दुकानं टाकून ठेवली, जिथं 30 दुकानामध्ये 40 दुकानामध्ये पूर्ण श्रीरामपूर शहर एकदम चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकतं. म्हणजे 10 टाइम्स दुकानं आम्ही टाकली. मग आम्ही ती जर कमी केली एकत्र येऊन, तर जागा वाचेल, इन्व्हेस्टमेंट वाचेल, मॅनपॉवर वाचेल आणि आमचं अर्निंग वाढेल आणि आम्ही कस्टमरला चांगल्या प्रकारचं डिस्काउंट देऊ, कारण आमचा खर्च कमी झाला. संस्था जे सांगते आहे की जास्तीत जास्त डिस्काउंट, ही लढाई आहे. नेटमेडला तर रोखू शकत नाही आम्ही की तुम्ही डिस्काउंट देऊ नका, कारण आता कायदे अलाव करत नाही. कॉम्पिटिशन कमिशन आम्हाला म्हणते तुम्ही याच्यात हे बोलायचंच नाही. आजही किती केसेस माझ्यावर, आप्पांवर, ऑल इंडियावर चालू आहेत, ते आम्ही लढतो आहे. कधी आम्हाला जेल होऊ शकते, दंड होऊ शकते करोडोनी पर्सनल मध्ये, तो आम्ही अंगावर घेऊन चालतो. ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या? परंतु आम्हाला ही लढाई जिंकायची असेल तर आम्हाला सुद्धा तसं व्हावं लागेल. हिंद केसरी पैलवानासमोर लढायचं असेल तर हिंद केसरीच व्हावं लागेल. तुम्ही म्हणाल गल्लीतला पैलवान देतो आणि जिल्ह्याच्या पैलवानाची लढून ये, तर तो मात खाऊन येणारच आहे. आम्हाला ठरवायचं आम्हाला काय करायचं आहे. मग आम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा व्यावसायिक अवलंब करावा लागेल. आम्ही अनेक गोष्टी बदलल्या. आमच्या घरामध्ये नातवाचा बर्थडे असेल तर जो दादा आधीच नातवाला म्हणतो किंवा घरात म्हणतो, का रे कुठं करायचा बर्थडे, कोणत्या हॉटेलमध्ये जायचं, यावेळी काय करायचं, तो घराला प्यारा आहे. आणि जो म्हणतो हे काही आमच्या काळात नव्हतं, आम्हाला काही ते आवडत नाही, सुनबाई आपल्या पोळ्या आणि भाजी करून जा, तुम्ही कुठेही जा, म्हणते, यांचं तर कायम असंच रडगाणं असते. त्या दादाला कोणी घरात विचारत नाही. म्हणजे आम्ही हा बदल आत्मसात केला. मी एक दादा म्हणून कुठे गेलो, पोराला मला माहित आहे पुण्याची स्टाईल आहे, पुण्यात मुलं मुली राहता, शनिवारी त्याला म्हणतो की रे ये बार का जाना, कोणचा पिक्चर अच्छा आहे, कुठं बसता आपण, मी एन्जॉय करा. मानसिकता बदला तर सुखी राहाल, नाही तर दुखी होऊन जाल. तर हा बदल आत्मसात केला म्हणून सुखी आहे. पोरायला वाटते नाही आपला बाप कधी खुश राहते, कुठेही चला चालला, इथं जेव्हा जेवला ते खुश, आपण बी खुश. नाही तर कोण जाते तिथं पिक्चर पाहिलं, नाट्यालाच जायले, आपली बी मजा होऊ राहिली. हे बदल आत्मसात केले, काळाप्रमाणे बदलावं लागलं. हीच संकल्पना तुम्हाला व्यवसायामध्ये लागू करावी लागेल की तुम्हाला हे बदल सुद्धा आत्मसात करावे लागतील, तरच तुम्ही व्यवसायामध्ये टिकाल. एक काळ होता, एका घरामध्ये, एका गावामध्ये, श्रीरामपूर सारख्या गावात एक एम्बेसेडर आली. गुलाटीची की एम्बेसेडर आई, लोकांना पक्क माहीत राहायचं ही एम्बेसेडर कोणाची, कोणाकडे आली, लोक पाहायला उत्सुक राहायची. सही एक गलत आहे, दोनच गाड्या होत्या, एम्बेसेडर आणि फियाट.
आणि स्कूटरमध्ये बजाज 7,000 रुपयाची गाडी, 7 वर्ष प्रतीक्षा, नाही तर 7,000च्या गाडीला 7,000चा ऑन. गलत आहे क्या? सही आहे. हे दिवस पाहिलेले आम्ही लोक आहोत. आणि आज तुम्हाला एक गाडी घ्यायची तर 4 जण घेरता, कर्जा होना क्या, ये होना क्या, कोणसी होना, ये ले, तुमच्या मागं लागून जाता. काळ किती बदलला. किती उदाहरणं देता येतील तुम्हाला जी तुम्हाला माहित सुद्धा नाही. मग ह्याप्रमाणे काळ बदलत गेला, व्यवसायाच्या पद्धती बदलत गेल्या, अनेक गोष्टी बदलत गेल्या. आम्ही अजूनही बदलायला तयार नाही. त्यामुळे भारतीय व्यापारी कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे. याचा अर्थ आम्ही संपून जाऊ? बिलकुल नाही, चुकून पण नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, अन्य व्यापारामध्ये एक फ्रीज घ्यायचा असेल तर 8 दिवसांनी आला घरी तरी चालतं. अनेक कमोडिटी अशा आहेत जे काय आत्ताची आत्ता तुम्हाला पाहिजे असं नाही. ऑर्डर केली, ऑनलाईन येईल, ठीक आहे, 8 दिवसांनी येईल, काही प्रॉब्लेम नाही. औषधीमध्ये 50% औषधी अशी आहे ज्याला तुम्हाला वेळ नसतो. सिव्हिअर डायरिया आहे, एक तर इलेक्ट्रॉल पिऊन बी थांबलं नाही तर मग येणेच लागेल. मग औषध तर द्यावंच लागेल. चालता चालता स्कूटरवर डोळ्यात किडा गेला, डोळा लाल झाला, डोळ्यामध्ये भयानक पेन आहे, आता ऑनलाईन येऊ दे ड्रॉप तुझा. नाही. हार्ट अटॅक आला, युरोकायनेस असेल, इलेक्सिम असेल, 4 तासाच्या आत दिलं तर काम करतं, नाही तर करत नाही. ऑनलाईन येईपर्यंत पेशंट ऑफलाईन झालेला असेल. आमचा धंदाच वेगळा आहे. आम्ही पूर्ण संपू नाही शकत. याच्यात टिकायचं आहे तर आम्हाला आमचा ब्रेक इव्हन पॉइंट टिकून ठेवला पाहिजे. सध्या 2-3 वर्ष एक तर काय झालं, आम्हाला सवय लागली, मार्जिन काही सोडणार नाही, पुरं मार्जिन पाहिजे. मग आज आम्हाला ते जीवावर येतं का आता मी असं का करायचं? काळ बदलला, त्यात तुम्हाला स्पर्धेत उतरावं लागेल, तुम्हाला मार्जिन सोडावं लागेल. तुम्हाला कसं ते मिळवायचं, ते कसं वाढवायचं, त्याच्यासाठी काय करायचं, कुठल्या मार्गाने ते मार्जिन ऍडजस्ट करायचं, त्यासाठी जो नियमितपणे स्वतः दुकानात बसतो, ग्राहकाशी संवाद साधतो आणि जो स्वतः तो सांभाळतो, मला वाटतं त्याच्यासाठी फार कठीण नाही आहे. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, बघा, एक दुकान असेल, माझ्या माहितीप्रमाणे एक वेलनेस श्रीरामपूरमध्ये आलेला आहे आणि एकही दुकान बंद झालेलं नाही. कदाचित वेलनेस काही दिवसात बंद होऊन जाईल. त्याचं कारण आहे, हा काही त्याच्यात नाही, कितीतरी शेकडो करोड रुपयांनी वेलनेस लॉसमध्ये आहे. मेड प्लस हजारो करोडनी लॉसमध्ये आहे. ॲमेझॉन हजारो करोडनी लॉसमध्ये आहे. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही नेटवर जा, ते आकडे बघा, तुम्हाला सगळे मिळतील. मग तुम्ही म्हणाल मग हे तरी एवढं डिस्काउंट देऊन धंदा का करता, मग हे पैसे कुठून आणता? यांच्याकडे आपणच यांच्या IPO मध्ये भरभरून सहभाग घेतो. आपल्याच पैशावर ते डिस्काउंट वाटता आणि बुडाले तर ते त्यांचे पगार घेऊन त्यांची गब्बर बनवून घरी जाता आणि तुम्हाला म्हणता, जय गोपाल, 140 का शेअर, 1 रुपये 40 पैसे में कोई लेने को तयार नहीं. आपलेच पैसे म्हणजे आपल्यासारखेच सर्व. फॉरेनहून येणारं फंडिंग, तिथनं 1 करोड रुपये आले, आज 75 करोड रुपये होतात भारतात. मग त्यांनी त्याच्यासाठी तोही रुपयाचा आहे, हाही रुपया आहे. तिथनं 1 रुपया 1 करोड आणले, इथं 75 करोड झाले. तुमच्या सोबत फाईट करायला आम्हाला 75 करोड उभे करावे लागतील त्याच्याशी फाईट करायला. दुसरं कारण,
वॉलमार्टची तुम्ही जर टर्नओव्हर आणि बॅलन्स शीट पाहिली तर महाराष्ट्र सरकारच्या बजेटपेक्षा एकट्या वॉलमार्टची बॅलन्स शीट मोठी आहे. त्याला काय फरक पडते 150 कोटीने? त्याला भारताची लोकसंख्या या जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 20% आहे. या 20% बाजारपेठेवर मक्तेदारी करण्यासाठी ही लढाई चालू आहे. तुम्ही लक्षात घ्या नीट. आम्हाला अभ्यास केला पाहिजे. आणि हे आपल्या देशात होतं असं नाही, अनेक देशांमध्ये झालं. आणि काय झालं? फ्रॅगमेंटेड आणि कन्सॉलिडेशन, म्हणजे असंघटित छोटा छोटा व्यापारी आणि संघटित म्हणजे कॉर्पोरेट व्यापारी यांच्यामध्ये लढाई झाली. लढाई म्हणजे व्यापारी लढाई, युद्ध नाही, युक्रेन रशिया नाही. आणि या लढाईमध्ये जो छोटा व्यापारी आहे तो संपला आणि काही कॉर्पोरेट लोकांच्या हातामध्ये व्यवसाय गेला. आम्ही जरी असंघटित असलो तरी एका बॅनर खाली एकत्र आहोत. आमच्याकडे एक बॅनर आहे जे आम्हाला सांगू शकतं काय करायचं. चर्चा अन्य व्यापाऱ्यांकडे ते सुद्धा काही नाही, काही नाही, कोणाकडे काही मार्गदर्शन नाही, काही नाही. ज्याचं चाललं तसं चालून राहिलं. तो स्वतःच निर्णय घेतो मी कसं बदलायचं आहे, पण धंदा करून राहिला. मग आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की ही लढाई आहे व्यापाराची. या व्यापाराच्या लढाईमध्ये आम्हाला सुद्धा काही बदल आत्मसात केले पाहिजेत. आम्हाला सुद्धा बदललं पाहिजे, नाहीतर मग आम्ही टिकणार नाही. मग आम्हाला या स्पर्धेत उतरायचं असेल तर आम्हाला सुद्धा डिस्काउंट द्यावं लागेल. आता नेटमेडच्या समोर जर एकट्या होलसेलरनी म्हटलं मी डिस्काउंट देतो, तर त्याचा खर्च आणि त्याचं सगळं पाहता तो नेटमेड समोर टिकणार नाही. मग आम्ही म्हटलं एवढे दुकानं कशाला पाहिजे, तुम्ही एकत्र या. समजा 5 होलसेलरनी 1000-1200 फूट दुकानाची जागा घेऊन ठेवली असेल आणि 6-7 हजार स्क्वेअर फीटामध्ये ते दुकान करत असतील तर 3000 फुटामध्ये ते दुकान नीट लागू शकते. तर एवढ्या जागा खाली झाल्या, तिथं दुसरा धंदा करा. मग इतक्या जणांचे सेल्समन बाजारात जातात, त्याचा खर्च येतो. 5 कार्टून नगरून श्रीरामपूरला येतात, एकच कार्टून येईल. म्हणजे किती ठिकाणी खर्च वाचतील. मग हे सगळे खर्च वाचले तर तुमचा दुकानाचा जो एक्सपेंडिचर आज डिस्काउंट सहित 5-6% पर्यंत जातो तो तुमचा कमी होईल आणि तो तिथेच राहील पुन्हा 5-6 वर. पण तुम्ही डिस्काउंट नेटमेड सारख्या आसपास येऊन देऊ शकाल. म्हणजे तुमच्या बॅलन्स शीटलाही मोठा आदरा बसणार नाही, रिटेलरला पण बेनिफिट मिळेल आणि रिटेलर पण समोर तुमचं आलेलं डिस्काउंट आणि त्याचं टाकलेलं डिस्काउंट मिळून या स्पर्धकांशी स्पर्धा करू शकेल की माझ्याकडे 15% मिळते. अच्छा, मानसिकता बदलावी लागेल. तुम्ही म्हणाल जर आपण पोराला शिकवलं की हे दुकान तुला तुझी लिमिट या दुकानापुरती आहे, तर तो कधीच दुसरं दुकान टाकायचा विचार करणार नाही. नाही तर मग पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा धीरूभाई अंबानीची पोरं आज या देशाची नंबर 1 श्रीमंत पोरं आहेत. मग त्यांनी जर म्हटलं असतं की मैं पेट्रोल डालता था, मैंने पेट्रोल पंप डाल दिया, ये संभाल तू, तिथंच राहिली असती. आम्हाला त्याला शिकवावं लागेल की जगाच्या चालीरीतीप्रमाणे ही लोक तर कैक कंपन्या टाटा बिर्लांच्या, जिथं माझे नातेवाईक कामाला आहे म्हणजे नोकऱ्या करता, माझे मनीषचे पप्पा 3 बिर्लाच्या फॅक्टऱ्या सांभाळायचे. म्हणे आयुष्यात त्या मालकानी फॅक्टरीच पाहिली नाही, त्या एरियातही आला नाही कधी. मग ते कसे चालवता, मग ते कसे कॉर्पोरेट झाले. मग आमचा विचार कसा असला पाहिजे. आम्ही काय, मी जे म्हटलं तुम्हाला वाईट वाटण्यासाठी नाही, की मला लोकांना हे शिकवायचं आहे. त्याचं मनोबळ आहे की असा तू विचार करू नको आता मी संपलो, आता मी काय करील, मी कसं डिस्काउंट देईल, मी काय देईल. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश होता की ते ट्युनिंग बिघडून जाईल. मला जो उद्देश आहे की आम्हाला आमचा विचार मोठा ठेवला पाहिजे.
आम्हाला हे सांगितलं पाहिजे की तू सुद्धा कमजोर नाही आहे, फक्त मनाने लढाईची तयारी ठेव, तू ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही. हा 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 आमचा उद्देश आहे. हे आम्हाला लोकांना सांगाय की विचार बदलावा लागेल. कसं आपसात जमत नाही, जमवावं लागेल. आम्हाला एकत्र यावं लागेल. अतुलनी 50 रिटेलर सोबत घेतले, त्यांचं इन्व्हेस्टमेंट केलं. 40 दुकानं मुंबई, पुणे, नाशिक मध्ये टाकली. त्याच्यात तो काही एकटा नाही आहे, त्यांनी पण घेतलं. कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचं, हे बघ हे दुकान आहे, याचं हे असं असं हे आहे, इतका बिझनेस आहे, तुला इच्छा असेल तू इन्व्हेस्टमेंट कर, तुझी पार्टनरशिप. तिथं तो पार्टनर झाला, तो आज पैसे कमवून राहिला, कोणीच नुकसान नाही केलं. एकाने आमच्याकडे कधी म्हटलं नाही अतुलने आम्हाला फसवलं. मग आम्हालाही तो विचार करावा लागेल, आम्हालाही त्याच्या पद्धतीने काहीतरी करावं लागेल. आम्हालाही एकत्र येऊन व्यवसाय करावा लागेल. आमची विचार क्षमता मोठी करावी लागेल. आमच्या विचारांचा दायरा आम्हाला मोठा करावा लागेल. तरच आम्ही स्पर्धेत टिकू आणि मोठे होऊ शकू. आणि म्हणून आज आम्हाला हा विचार करण्याची गरज आहे. आम्हाला कुठेतरी हा एक मी सांगतो भारतीय संस्कृतीचा पण दोष आहे. कधी कधी असं वाटतं की आम्हाला काही गोष्टी, काही असा पडगा आमच्या डोक्यावर बसवला गेला आणि त्याच पडग्यामध्ये आम्ही कायम राहिलो, तर अनेक लोक त्याच्यातून बाहेर येऊ शकली नाही. मी पण एक साधारण रिटेलर होतो. मी पण फक्त डी फार्म शिकलेलो आहे. माझं नाशिकहूनच पंचवटी कॉलेजहून डी फार्म झालेलं आहे. सुरेश पाटील, राजू नवले मी क्लासमेट होतो. सुरेश पाटील 1 वर्ष सिनियर होते. तर आमची कायम दोस्ती असायची. तर आम्ही ते शिकलो, पण आम्ही स्वतःला ढाळलं. आम्ही ते शिकण्याचा प्रयत्न केला, इथपर्यंत पोहोचलो. नाही तर मी कदाचित त्या एका रिटेलवर तसाच बसलेलो असतो. कदाचित माझ्या रिटेल मोठा असतं, कारण मी फार डिवोटेडली बिझनेस केला. आजही माझ्या परिवाराचं सिन्नरमध्ये दुकान आहे. ते दुकान 1964चं आहे. 64ला टाकल्यानंतर साधारणतः 67 मध्ये ते सिन्नरमध्ये 4थं दुकान होतं. 64 मध्ये, 67 मध्ये ते 1 नंबरवर आलं. ते आजही इतक्या वर्षानंतर 1 नंबरवरच आहे. मग काय, कस्टमरशी एक रिलेशन आहे, सर्व्हिस आहे. त्याची मुंबईची चिठ्ठी असेल, 200 रुपयाचं औषध असेल, 400 रुपये अंगडीचा खर्च लागला तरी त्याला 200 रुपयात आजही मिळतं माझ्याकडे. कसा जाईल तो कुठे? आणि मिळतं पण गॅरंटीनी, आणि सर्व्हिस पण मिळते, आणि कुठलाही सर्व्हिस चार्ज आकारल्या जात नाही. तर आम्हाला कुठेतरी शिकावं लागेल की आम्ही ग्राहकाशी संबंध कसे प्रस्थापित केले पाहिजे. मी जर बोलत बसलो तर 4 वाजताही तुम्हाला जेवायला देणार नाही. आणि माझं मत आहे, 1 दिवसाचं जेवण महत्वाचं नाही. आज आपण एकत्र झालो आहोत आपल्या भविष्याच्या रोजच्या जेवणासाठी. एक काळ होता, आठवड्यातनं माझे वडील सिन्नर जवळचं खंबाळा गाव, त्या खेड्यामध्ये किराणा दुकान होतं. बाजूला दोडी खेडं होतं. त्या दोडीमध्ये एक डॉक्टर होते. त्या परिसरात एक डॉक्टर होते. किती खेड्यांमध्ये. ते दर गुरुवारी 1 तास 1.5 तास आमच्या किराणा दुकानात येऊन बसायचे. कोणाला दाखवायचं असेल तर डॉक्टर 11 वाजता येतात. आम्हाला सोडामिंटच्या गोळ्या भेटायच्या. तेव्हा काही कळत नव्हतं. सोडामिंट, डॉक्टर आले की डॉक्टर 4 सोडामिंटच्या गोळ्या खाऊन आम्ही खुश. पण त्याच्यावर पण चालायचं. एक डॉक्टर, एक केमिस्ट, वर्षभरानी त्याचा हिशोब व्हायचा. डॉक्टरचा, केमिस्टचा किती पैसे हो गए. आज एक डॉक्टर, सगळे बदलले. दात दुखत असेल, डेंटिस्ट, डोळे दुखत असतील, आय स्पेशालिस्ट, MD मेडिसिन, ज्याचं जसं असेल, डॉक्टर बदलले. कुठलाही फॅमिली केमिस्ट ही संकल्पना कमी होत चालली. म्हणजे किती स्थित्यंतर आली याचा जर तुम्ही अभ्यास करत गेला तर हा सुद्धा एक फार मोठा इतिहास आहे. पण आज नवीन आलेल्या पिढीला यातलं काहीच माहिती नसल्यामुळे त्यांना संस्थेचं महत्व नीटपणे माहीत नसतं. झगड्यांच्या काळात जे रिटेलर होते त्यांना तरी कळालं. त्यावेळी जे होते त्यांना कळालं संस्था काय आहे. तुमच्या माहितीसाठी 15,000पेक्षा जास्त दुकानदारांना सस्पेन्शन दिलं. 10,000पेक्षा जास्त दुकानांना
परवाने परमनंट रद्दचे आदेश दिले. जितके लोक संस्थेकडे आले, मी म्हणेन 99.99% लोकांना घर बसल्या त्याच्या दुकानात बसल्या या संस्थेने न्याय मिळवून दिला. काय केलं हा प्रश्न कोणी करूच शकत नाही. इतकी माझ्याकडे गाथा आहे, इतकी गाथा आहे. आठवण पण नाही काही वेळा बोलताना काय काय बोलावं, किती सांगावं. लगातार काम चालू आहे, रोज काम चालू आहे. अनेक वेळा आता अनेक पॅनल उभे आहेत, ठीक आहे, उभं राहणं त्यांचा हक्क आहे, प्रचार करणं त्यांचा हक्क आहे. पण तुम्हाला बेसिक नॉलेज तर पाहिजे की शेड्यूल केचा मुद्दा फार्मसी काउन्सिलच्या अंदर येतो का. फार्मसी इन्स्पेक्टर, आजही आमच्याकडे 2 फार्मसी इन्स्पेक्टर आहेत. आम्ही फार्मसी इन्स्पेक्टरला सांगितलं आहे की औषधाच्या दुकानाने परवाना घेतलेला आहे, म्हणजे त्याच्याकडे फार्मासिस्ट आहे, म्हणून त्याला परवाना मिळाला. तू त्याच्या दुकानात नाही जायचं पाहायला फार्मासिस्ट आहे की नाही. तू जायचं त्या डॉक्टरकडे ज्याच्याकडे औषधी साठवलेले आहे आणि त्याची विक्री होते आणि तिथं परवाना नाही आहे. आणि हे लोक तिथं तुम्हाला प्रचार करून राहिले, तुम्हाला काही कळतं ते सांगून राहिले दुकानात गेला पाहिजे. आता यांच्या डोक्यामध्ये केमिस्ट आणि फार्मासिस्ट. माझ्या मते इथे बसलेल्या केमिस्ट पैकी माझा जो अभ्यास आहे या महाराष्ट्राचा 75% केमिस्ट ओनर फार्मासिस्ट आहेत, किंवा श्रीरामपूर सारख्या तालुक्यात ते 85% केमिस्ट ओनर फार्मासिस्ट आहेत. 95% आहे. मग फार्मासिस्ट आणि केमिस्ट मधला काय 2-5% लोकांनी फार्मासिस्ट पेड ठेवला असेल. मग आता वेलनेस मध्ये पेड फार्मासिस्ट आहे, 1mg मध्ये पेड फार्मासिस्ट आहे, नेटमेड मध्ये पेड फार्मासिस्ट आहे. तिथं काय स्वतःचे फार्मासिस्ट आहे का. आणि हे जास्त लॉस मध्ये का आहे तर तुम्ही इथल्या वेलनेसचं भाडं किती मालक घेतो ते विचारा त्याला. 60,000 रुपये. तिथले 2 फार्मासिस्ट कमीत कमी तिथं आहे, 3 असू शकता, त्यांचा पगार. आणि एकंदर त्याच्या दुकानाचा सगळा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च. जेवढा नफा कमवून तुमचं सगळं काही चालते घरासहित, तेवढा तर त्याचा खर्च आहे. मग ते दुकानं लॉस मध्ये जातात, मग ते लॉस काढता, त्याच्यात मोठं डिस्काउंट देता. आणि वेलनेस मध्ये औषधाबरोबर त्याचं काउंटर. आता आम्हाला लोक सांगता वो लाख रुपये का धंदा कर रहा. मला लाख का नहीं, दवा 40 की बेचता, 60 का बाकी का बेचता. जे तू विकतच नाही तर तुझा थोडी 1 लाखाचा धंदा खाल्ला. श्रीरामपूरच्या टोटल केमिस्टला वेलनेसनी 40,000चा झटका दिला, तेवढा तर नवीन आलेल्या दुकानदारांनी त्याहून जास्त दिला. कोविड मध्ये तर 2च धंदे लोकांना दिसत होते, एक औषधीचं दुकान, एक खाने की दुकान. तर हे सगळ्या अनेक गोष्टी आहे, अनेक प्रकार आहे, अनेक हे आहे. आम्हाला बदल आत्मसात केले पाहिजे, आम्हाला कॉम्प्युटराईज झालं पाहिजे, आमच्याकडे आमच्या पेशंटचा डाटा असला पाहिजे. आम्ही सुद्धा त्या पेशंटला दर महिन्याला त्याचं औषध गेलं की नाही गेलं, त्याने जर आज समजा 5 तारखेला औषध नेलं तर त्याला पुढच्या 1 तारखेला मेसेज गेला पाहिजे की महिन्याचं औषध नेलं असेल तर आपकी दवा खत्म होने को आई है, रिफिल करना क्या, वापस भेजना क्या, घर पे भेजना क्या, आप लेने को आ रहे क्या. आम्हाला तर काहीच घेणं देणं नाही. असलं तर येईन, नसलं तर कुठून बी घेईन. ही सच्चाई आहे. मग आता काय याचे उपाय काय, आम्ही काय उपाय सांगणार तुम्हाला. जे शक्य आहे की दुकान अपडेट ठेवा, दुकानं चांगली ठेवा. बघा, आपण जेव्हा खरेदीला जातो तर आपण सुद्धा, इव्हन आता येता येता मला पान खाऊ घातलं तर ते पानाचं दुकान पाहून असं वाटलं का याला अक्कल आली पण माया केमिस्टला नाही आली. त्याला कळालं पानाचं दुकान, नाव्याला कळालं की आजकल लोगों को एयर कंडीशन लगता बाल काटने को भी. आम्हाला नाही कळा. दुर्दैव आहे कुठेतरी. म्हणजे आम्ही किती टेक ग्रँटेड ग्राहकाला घेतो हा विषय आहे. किती टेक ग्रँटेड घेतो हे बदललं पाहिजे. हे चित्र बदललं नाही
तो रवि सेठ संस्था नहीं, कुछ नहीं बचा सकता, क्या उपाय देंगे? आप बोलेंगे उपाय दो ना, हम कुछ नहीं करेंगे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल, कोणीच देऊ शकत नाही. देव सुद्धा, ती एक कहाणी नाही आहे का? एक जण दुबईला आले, सगळं गाव पळून गेलं, तो एकटा म्हणतो मेरा मेरा भगवान मेरा भगवान. मग त्याच्याकडे देव एक एक ऑप्शन पाठवतो, नाव पाठवतो, हे पाठवतो, तरी तो ऐकत नाही. शेवटी डुबून जातो. वर देवाला जाऊन म्हणतो, तो देव बोलतात तीन तो दूध भेजे तूने सुने नाही, इसलिए यमदूत आया न तेरे मेरे पातले क्या. ती गत आपली व्हायला नको. आपल्याला कळायचं, आपल्याला समजायचं आहे. फार्मसी काउन्सिलच्या निवडणुका आपण 1997 साली राज्य संघटनेनी 1948चा फार्मसी ऍक्ट आहे. 4 तारखेला 4 मार्चला काल फार्मसी ऍक्टला 74 वर्ष पूर्ण झाली आणि ही फार्मसी ऍक्टची डायमंड ज्युबिली सुरू झालेली आहे. शेवटचं वर्ष आहे, 75व. 1964 मध्ये पहिल्यांदा बॉडी शासनाने स्थापन केली. ती बॉडी सलग 33 वर्ष राहिली. एखादे दुसरे बदल होत गेले. मग आमच्या लक्षात आलं का फार्मसी काउन्सिल म्हणजे फक्त रजिस्ट्रेशन शिवाय काही काम तिथं चालतच नाही, इथं आपण लक्ष दिलं पाहिजे. 97ला आम्ही 95 पासून राज्य शासनाच्या मागे लागून 97ला निवडणुका लावल्या. 97ला पॅनल उभं केलं. पहिल्या पॅनल मध्ये मी होतो, नाशिकहून सुरेश पाटील होते, आमचे 6 उमेदवार, हेमंत पाठक पण होते. पहिल्यांदाच आमचं पॅनल फार्मसी काउन्सिलवर आलं आणि फार्मसी काउन्सिलचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली. पहिल्या टेनर मध्ये आम्ही उत्पन्न फार्मसी काउन्सिल चालायची फक्त शासनाने दिलेल्या पैशावर, कारण ती क्वासी गव्हर्नमेंट बॉडी आहे. शासनाने पैसे पाठवले तर पगार व्हायचे, शासनाने पैसे पाठवले तर काही व्हायचं नाही तर काही नाही, चाललं आपलं रजिस्ट्रेशन करत राहा. मग आम्ही तिथं DIC सेंटर स्थापन केलं, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरची स्थापना केली, ज्याचा उपयोग अनेकांनी घेतला. आणि आज त्या DIC सेंटर मध्ये फक्त भारतात नाही, ह्या देशामध्ये विकल्या जाणाऱ्या कुठल्याही औषधीची तुम्हाला जी काही माहिती पाहिजे, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, ड्रग रिॲक्शन, ड्रग फूड रिॲक्शन, ह्या सगळ्यांची माहिती तिथं मिळते. ते सेंटर उभं केलं. अनेक डॉक्टर पण त्याचा फायदा घेतात. तुम्हाला एखाद्या पेशंटनी एखाद्या औषधाची माहिती विचारली, क्रिटिकल आजार असेल, माहित नसेल, त्याला सांगा मी तुम्हाला उद्यापर्यंत देतो. DIC मध्ये एक मेल टाका, तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचा रिप्लाय येतो, कधी कधी सेम डे पण येतो. आम्ही करत नाही. आम्हाला कुठेतरी हे लक्ष ठेवलं पाहिजे. मला वाटतं अजित भाऊ म्हणाले पोरं धंद्यात येत नाही. पोरं धंद्यात येत नाही असं नाही आहे. त्याला जे पाहिजे ते तुम्ही तिथं इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलं नाही. तुम्ही ज्या पद्धतीने धंदा करताय तो करायची त्याची मानसिकता नाही, म्हणून तो म्हणतो ते सांभाळा, मी माई नोकरी करतो. तर ह्या अनेक अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी आहेत की ज्याला आम्हाला कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे, आम्हाला कुठेतरी बदल आत्मसात केले पाहिजे. मग आम्ही फार्मसी काउन्सिल घेतली. मग आम्ही एक एक टर्म मध्ये सुधारत गेलो. त्या ठिकाणी नवं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. त्या ठिकाणी PCC कोर्सेस घेतले. मला वाटतं श्रीरामपूर तालुक्यातही 2 PCC कोर्सेस झाले. ज्यांनी केले त्याला त्यांचा अनुभव आहे की त्याच्यामध्ये किती आत्मबळ तुमचं वाढलं, तुमची ग्राहकाशी बोलण्याची क्षमता आणि मानसिकता तयार झाली, तुम्हाला ती भीती निघून गेली, तुम्ही अपडेट झाला. मग त्यानंतर
या टर्ममध्ये आपण स्वतःचं ज्या फार्मसी कौन्सिलकडे सरकारने दिलेल्या पैशावर चालत होती ती फार्मसी कौन्सिल स्वयंसिद्ध झाली, स्वतःच्या पैशावर चालायला लागली आणि नंतर आता स्वतःच्या पैशाने फार्मसी कौन्सिलने जवळपास 15 कोटी रुपये खर्च करून मुलुंडमध्ये अतिशय प्रशस्त असं 5,500 स्क्वेअर फीटाचं स्वतःच्या मालकीचं कॉर्पोरेट ऑफिस खरेदी केलं. काल आज उद्या काय? काल झालं, आज झालं, उद्या काय? उद्या त्या ठिकाणाहून 24/7 ऑनलाईन PCC कोर्सेस, विविध प्रकारचं मार्गदर्शन, विविध प्रकारच्या आजारावर. एक डायबिटिक पेशंट तुमच्याकडे आला, त्याच्याशी काय बोललं पाहिजे, त्याला काय संवाद केला पाहिजे, त्याला काय काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्याला काय तुम्ही सांगितलं पाहिजे, त्याचा विश्वास कसा संपादन केला पाहिजे. एखादा हार्टचं पेशंट असेल, बीपीचं असेल, स्किनचं असेल, मेंटल स्टेशनचं असेल, या सगळ्यांचे वेगवेगळे त्या ठिकाणाहून कोर्सेस तुम्हाला तुमच्या दुकानात बसून वेळ असेल तेव्हा तुमच्या सवडीने बघता येतील. हे अपडेशन. मग याच्यात फक्त औषधी दुकानदार कुठे आला? सगळे आले. ते सगळ्यांसाठी ओपन आहे. जो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे त्याच्यासाठी ओपन आहे. आणि म्हणून प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, राजश्री शाहू कॉलेज बुलढाणा, असे अनेक कॉलेजेस जे समोर आले. धुळे जिल्ह्यातील जवळपास सगळी कॉलेजेस आणि प्रोफेसर अशा अनेकांनी आमच्या पॅनलला खुला पाठिंबा दिला. आणि म्हणून आज प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य आणि त्यांची मॅनेजमेंट आणि त्यांचा सर्व प्रोफेसर वृंद यांचं मी या ठिकाणी राज्य संघटनेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनी दिलेल्या याच्या आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो. तसंच MSMRA आम्हाला राज्यस्तरीय पाठिंबा दिला आहे. आज आमच्या श्रीरामपूरच्या युनिटनी या ठिकाणी आम्हाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सर्व होलसेलर्सच्या माध्यमातून, म्हणजे ही गाईडलाईन तुमच्यासाठी आहे अध्यक्ष, सचिव आणि टीम. आणि आज या ठिकाणी विशेष करून श्रीरामपूर युनिटचं त्यांचे पदाधिकारी यांचं राज्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. आमचे 6 उमेदवार पहिलं पॅनल लढवलं तेव्हापासून तेव्हा 5 विभाग होते. पहिल्या वेळी नागपूर विदर्भ झोन एकत्र होता. त्यानंतर नागपूर झोन, अमरावती झोन कार्यासाठी आम्ही विभक्त केला. आणि त्यामुळे त्या काळापासून आम्ही 6 झोनमधून, प्रत्येक झोनमधून एक कॅन्डिडेट देतो. मागच्या वेळी नगर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष प्रमोद सोळंकी हे परिषदेवर कार्यरत होते, परंतु त्यांच्या काही स्वास्थ्य कारणामुळे ते जास्त ऍक्टिव्ह राहू शकले नाही. आणि त्यामुळे ह्यावेळी नाशिकला अतुल आयरे यांच्या रूपाने उमेदवारी देण्यात आली. असं प्रत्येक विभागाचे आमचे उमेदवार आहेत. 25 मे ते 31 मेच्या मध्ये तुमच्याकडे जवळपास बॅलेट पोहोचतील. आणि या जगाचा जो इतिहास आहे की या जगाच्या इतिहासामध्ये जो असंघटित व्यापारी आहे, फ्रॅगमेंटेड व्यापारी आहे, तो संपला आणि काही कॉर्पोरेट लोकांच्या हातामध्ये व्यवसाय गेला. भारताची वाटचाल 2-5 कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातामध्ये संपूर्ण भारताचे सगळे व्यापार जाताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु औषधी व्यापार ज्याच्यामध्ये आम्ही जेव्हा फार्मासिस्ट नव्हता तेव्हा आम्ही अनुभवाच्या आधारावर, कशाच्याही आधारावर आम्ही सेवा दिली. आणि मी कायम FDAला सांगतो की जेव्हा तुम्ही आमच्याबद्दल भाष्य करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या दरबारी आम्ही कितीही औषध कशी विकली, काय केली, परंतु आम्ही औषध दिल्यानं कोणाचा मृत्यू झाला अशी कदाचित एखादी केस उपलब्ध नाही.
परंतु अनेक वेळा कैच्या राहिल्या, नॅपकिन राहिल्या, असे कैक व्हिडिओसुद्धा आम्ही टी व्हीवर बघतो. म्हणून ह्या केमिस्टचा, ज्याने ह्या कोविड काळामध्ये अनेक डॉक्टरांनी क्लिनिक बंद ठेवले, परंतु आम्ही न डगमगता आमच्या जीवावर उदार होऊन आमच्या परिवाराच्या याची रिस्क घेऊन आम्ही ज्यांना दिलं, तुम्ही कोरोना योद्धा म्हणत नसले तरीही महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन माझ्या प्रत्येक सभासदाला, ज्यांनी या कठीण काळामध्ये आपलं दुकान बंद न ठेवता त्या परिस्थितीला सामोरा गेला आणि खऱ्या अर्थानं गरज असताना या समाजाला औषधी सेवा पुरविली, त्या सगळ्यांचा कोरोना योद्धा म्हणून मी या ठिकाणी विनम्रपणे अभिवादन करून सन्मान करतो. आणि आपल्यापैकी प्रत्येक जण खरा कोरोना योद्धा आहे, परंतु आपल्या शासनाची व्यापाऱ्याकडे बघण्याची मानसिकता आजही बदलत नाही आणि आमच्याकडे चोर नफेखोर ह्या पद्धतीनंच बघण्याची मानसिकता आहे. ही कुठेतरी बदलली पाहिजे, त्यासाठी सुद्धा आम्ही काम केलं पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो. आणि जाता जाता एकच सांगतो की आजपर्यंत ह्या देशाचा, ह्या जगाचा जो इतिहास आहे की छोटा व्यापारी संपला आणि काही लोकांच्या हातात व्यापार गेला, आम्हाला त्याच इतिहासात जमा व्हायचं आहे आणि आम्हाला इतिहासाचं पान बनायचं आहे की आम्हाला इतिहास बदलायचा आहे. आणि भारतातला औषध व्यापारी हा जमा झाला नाही, याने इतिहास बदलला आणि हा या व्यवसायामध्ये टिकून राहिला. हा व्यवसाय आम्हाला जर बदलायचा असेल तर आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला ती तयारी त्या पद्धतीने केली पाहिजे. आम्हाला नेटमेडच्या आरी गेलं नाही पाहिजे. ज्या रिटेलरने नेटमेडचे हे घेतले असतील त्यांनी ताबडतोब डिलीट केले पाहिजे. तुम्हाला या लोकांची अजून मानसिकता कळाली नाही. आज तुम्हाला 1% 2% देतील, नंतर बघतील या एरियामध्ये श्रीरामपूरच्या हे 5 रिटेलर जुडले, हे महिन्याला एवढ्या रुपयाचं औषध खरेदी करता, म्हणजे या एरियाचं पोटेन्शियल किती आहे, तिथं येऊन दुकान टाकतील. मी तुम्हाला सांगितलं त्यांच्याकडे इमोशन नाही. कॉर्पोरेटमध्ये कुठलं इमोशन नसतं, ते तुम्हाला संपवण्यासाठी आलेले आहे. आणि उद्या या घटना घडताना तुम्हाला दिसतील. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल स्वतःची सुरक्षा आणि उद्या त्यांचं जमलं नाही तर ते बंद करून चालले जातील, त्या दिवशी तुमची एक्सपायरी, नॉन मुव्हिंग स्टॉप, अनेक प्रकारचे प्रश्न, याचं उत्तर तुमच्याकडे नसेल. म्हणून ज्याने हातात हात घालून एक दुसऱ्याला मोठं केलं, ज्याने हातात हात घालून इतकी मोठी संघटना निर्माण केली, ज्याने हातात हात घालून एक आपलं अस्तित्व ह्या निर्माण केलं, त्या सर्वांनी आजही एकत्रच राहावं. आणि रिटेलर यांनी, होलसेलर यांनी आपसातील काही मनभेद असतील ते बाजूला ठेवून व्यवसाय मी माझ्या सभासदाशीच करील. मी माझ्या संस्थेचा सभासद असलेल्या होलसेलरकडूनच माल घेईल आणि होलसेलरने सुद्धा जो माझा सभासद असेल त्यालाच मी माल देईल. ह्या पद्धतीने वागले तर कल आपल्यातील प्रत्येक जण टिकू शकेल. नाहीतर मग आम्हाला सुद्धा ज्या काही स्पर्धेच्या याला सामोरं जावं लागेल त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. म्हणून मित्र, एकच संदेश देऊन जातो की तुम्हाला इतिहासाचं पान बनायचंय की तुम्हाला इतिहास बदलायचा आहे, की तुम्हाला इतिहास बदलायचा आहे, हे तुम्हालाच ठरवायचंय, हे तुम्हालाच ठरवायचं. मनपूर्वक धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचे धन्यवाद व्यक्त करूयात.